आमच्या गावातील विद्यार्थी या शाळेत शिकत असतात, परंतु ही जी भिंत पडलेली आहे ही पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास घडली, त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु जर काही दिवसा पडली असते तर काही जीवितहानी झाली असती. नंदुरबार जिल्हा परिषदेची भिंत कोसळली, विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे लक्तरे वेशीवर. शिक्षण अधिकाऱ्यांची भूमिका कोणती? जिल्हा परिषदेला फक्त विकासात रस्तेच दिसतात, शिक्षण विभागाकडे कानाडोळा. नंदुरबार जिल्ह्यातील विकासासाठी कोटींचा निधी वितरित होत असल्याचा वल्गना करण्यात येतात. शिक्षण विभाग आता राज्यातील शाळेत CBSE पॅटर्न राबवण्यात येत असल्याचे सुरू आहे. परंतु त्या अगोदर नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून भिंत कोसळली. 1ली पासून 7वी पर्यंत वर्ग चालवीत शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. 288 पटसंख्या असताना शाळेत विद्यार्थी असताना भिंत कोसळली असती तर अनेक विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका होता. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी वाचले, अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे वारंवार लेखी तक्रार तालुका शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना देत आहेत, परंतु विद्यार्थ्यांची काळजी नसल्याचे नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे लक्तरे वेशीवर टांगण्याचा किळसवाणा प्रकार अतिदुर्गम धडगाव तालुक्यात सुरू आहे. मांडवी खुर्द शाळेची इमारत देखभाल व दुरुस्तीचा अहवाल देण्याची जबाबदारी असलेले शिक्षण अधिकारी व इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. पालक सरपंच यांनी वारंवार तक्रारी देऊन कारवाई न करण्यामागे कोणते कारण असावे याबाबत पालक संभ्रमावस्थेत आहेत. मांडवी खुर्द तालुका धडगाव येथील जीर्ण शाळेची इमारतीला लाकडाचा आधार देत उभी केली आहे. मांडवी खुर्द येथील शाळेला जिल्हा परिषद नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार, शिक्षण अधिकारी नंदुरबार व सामाजिक संस्था यांच्या आधाराचे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांसाठी कोटींचा निधी येतो, तो फक्त रस्ते तयार करण्यासाठीच येतो का? इतर विकास कामांसाठी जिल्हा परिषद निधी देत नसावा का? शिक्षण विभागाला नेहमीच सापत्न वागणूक देत असल्याची जनभावना जनमानसात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तालुका स्तरावर जीर्ण शाळांची इमारत दुरुस्ती करण्याची गरज आहे. आमच्या गावातील विद्यार्थी या शाळेत शिकत असतात, परंतु ही जी भिंत पडलेली आहे ही पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास घडली, त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु जर काही दिवसा पडली असते तर काही जीवितहानी झाली असती. जवळजवळ या शाळेची 15 वर्ष पूर्ण झाले ही अवस्था आहे, परंतु शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. आम्ही वारंवार निवेदन आणि पत्राद्वारे व्यवहार केला, पण याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण 288 विद्यार्थी शिकत असतात, परंतु इथं 2च वर्ग खोल्या उपलब्ध आहे आणि यासाठी आम्ही 2013 पासून शासनाला वारंवार पत्र व्यवहार आणि निवेदन देत आहे, तरीही शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि इथं ही भिंत आहे ती पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास पडली, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो मोठा अनर्थ होता तो टळला. जर काही दिवसा जर पडली असती, दुपारी इथं विद्यार्थी या वर्गखोलीत बसलेले होते, जर काही ही भिंत दुपारी जर पडली असती तर विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली असती. आणि इथं फक्त या शाळेला फक्त 2च वर्ग खोल्या उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावं कुठं, हा आमच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज हिरे, धडगाव, नंदुरबार.